शिक्षक हा केवळ शिक्षण देत नसून एक राष्ट्र निर्मितीचे कार्य करीत असतो आणि नवीन पिढीसाठी त्यांचे भविष्य घडविण्यासाठी सतत प्रयत्नात असतो। सध्या लॉकडाऊन काळामध्ये सुद्धा शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम करून जमेल ते माध्यम वापरून विद्यार्थीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि योग्य प्रकारे शिक्षण देण्याचा ते प्रयत्न करीत आहेत। पण शासनाची दिवसेंदिवस बदलणारी भूमिका, अधिकारी वर्गाची उदासीनता आणि निघणारे वेगवेगळे शासन निर्णय त्यामुळे शिक्षकाची आणि शिक्षण क्षेत्रात प्रगती होण्याऐवजी अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली आहे। सर्व शिक्षकीय संवर्गातील प्रश्नांना जाब विचारण्यासाठी लक्षवेध आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात प्राध्यापक प्रकाश तराळ, MCVC पूर्णवेळ शिक्षण नेते प्राध्यापक रमेश काळे, कनिष्ठ महाविद्यालय प्रतिनिधी प्राध्यापक जयंत इंगोले, अभियांत्रिकी महाविद्यालय प्रतिनिधी उमर हांडे, महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटना अमरावती विभाग सचिव दिलीप शिरभाते, जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटना अमरावती विभाग संघटनेचे राजा मकरमपुरे, अनिल निस्ताने, अमरावती विभागाचे खनिजदार प्रवीण वाईंदेशकर तसेच इतर विविध संघटनेचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी या लक्षवेध आंदोलनात सहभागी झाले होते। उत्तम ब्राह्मणवाळे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर। माध्यमिक शिक्षक असो, ITI मधील शिक्षक असो, DED मधील शिक्षक असो किंवा सर्वव्यापी शिक्षक याचा अर्थ असा की सर्व स्तरावरचे शिक्षक जे आहेत त्या शिक्षकाच्या संदर्भामधला अलीकडच्या काळामध्ये जर विचार केला तर या कोविड-19 मुळे जो काही महामारीचा हाहाकार संपूर्ण विश्वावरती आहे, देशावरती आहे, राज्यावरती आहे, या सगळ्या कामामध्ये सामाजिक एक बांधिलकी म्हणून सगळं शिक्षक वर्ग हा मनापासून काम करतो। या अशाही परिस्थितीमध्ये या शासनाचे मंत्रालयामध्ये बसलेले जे अधिकारी आहेत, जो अधिकारी वर्ग आहे त्यांना किंवा मोठ्या मोठ्या पदावर नुसतं बसून काम करणारा जो वर्ग आहे त्याला खूप मोठी संधी होती की या ज्या काही समस्या शिक्षकांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत त्या कुठेतरी आता बसल्या बसल्या निदान यांच्या सोडवणूक यांची करावी आणि यांना कुठेतरी एक आधार द्यावा। तसं न करता शिक्षकांवर एक आघात करण्याच्या दृष्टिकोनातून दिवसेंदिवस वाढत चाललेला जो काही भडीमार आहे शासन निर्णयाचा, शासन परिपत्रकाचा, त्याच्यामधून सगळा शिक्षक वर्ग एकीकडे कोरोनाने बेजार झालेला आहे, एकीकडे लॉकडाऊनमुळे ई-लर्निंगच्या माध्यमातून पोरांना जो काही अभ्यासक्रम पूर्ण करण्यामागे सातत्यानं त्याच्या पाठीशी ते नियोजन करत आहेत। अशा याच्यामध्ये हे चुकीच्या पद्धतीचे निर्णय निर्गमित होणं, यांचे प्रश्न न सुटणं, याच्यामुळे व्यथित झालेला हा जो शिक्षक वर्ग आहे याची सगळी अभ्यास केल्यानंतर राज्य शिक्षक संघाचे जे अध्यक्ष आमचे दिलीप प्रभू आहे, आमच्या मार्गदर्शक संजयराव खोडके आहेत, या सर्वांच्या माध्यमातून ठरलं आहे की आता इथून पुढे एक शासनाच्या निर्देशाचं पालन करून सोशल डिस्टन्सिंग पाळून एक शासकीय अधिकाऱ्यांचा हा जो काही भाग आहे हा शासनापर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो पोहोचण्यासाठी आपल्या माध्यमातून एक लक्ष वेधलं पाहिजे म्हणून हा लक्ष वेधण्याचा एक कार्यक्रम आहे आणि त्या लक्ष वेधण्याच्या कार्यक्रमामधून आज आम्ही सर्व सोशल डिस्टन्सिंग पाळून 10 ते 11 दरम्यान केवळ 5 लोक जे 5 कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन